उडता पंजाब होतं, उडता पंजाब नंतर उडता गुजरात झालं आणि ज्या दोन गोष्टी त्या दोन राज्यात झाल्या त्या आपल्या महाराष्ट्र राज्यात झाल्या नाही पाहिजे. कारण की महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे आणि जर एमडी सारखा एक अंमली पदार्थ महाराष्ट्रात निर्मिती होत असेल आणि निर्मिती होऊन जर तो जास्त प्रमाणात विक्री गेली, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं पर कॅपिटा इन्कम खूप जास्त आहे आणि जर इकडची मुलं जर व्यसनाधीन झाली तर जास्तीत जास्त खप हा महाराष्ट्रात होऊ शकतो, पंजाब आणि गुजरात पेक्षाही जास्त. तर महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. महाराष्ट्रात कोणी असे चुकीचे धंदे केले नाही पाहिजे आणि आम्ही असं कुठल्याही हेतू पुरस्पर आम्ही काही केलेलं नाहीये, हे समोर आलेलं आहे. आता प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत का? तर हो आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांचं नाव काय आहे? तर नक्कीच तेज आणि यश हे त्यांच्या मुलांचं नाव आहे. त्यांचा मोबाईल नंबर काय आहे? तर 9423925593. हा मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही त्या हॉटेलच्या वेबसाईटवर जातात ऑनलाईन बुकिंगसाठी, क्लिक केल्यावरती जर तो रिडायरेक्ट तिकडे होत असेल आणि बुकिंगसाठी तो नंबर दिलेला असेल तर नक्कीच हे हॉटेल त्यांचं आहे का? तर हो, हे आपण मानू शकतो. म्हणजे हे जरी आज तुम्हाला हे ऑनलाईन दिसतंय, हे सगळं आहे. आता पोलिसांचा तपास सुरू आहे, पोलीस तपास करतील. प्रकाश शिंदे त्यात सापडू नये हे आमची बोलतात ना, आम्हाला असं वाटत नाही की त्यांनी हे कृत्य केलेलं असेल, पण आता तरी तसं प्रथम दर्शनी हे दिसतंय. आणि फडणवीस साहेब जे आहेत ते चांगल्या प्रकारे याचं चौकशी करतील. चौकशी केल्यानंतर सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल. बरं.